नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय ब्रेड सँडविच। तर इथं बघा साहित्य घेतले आपण। तर सगळ्यात आधी आपण इथं ब्रेडचे स्लाइस घेतलेत 6 ते 7। त्यानंतर आपण 4 बटाटे बघा इथं उकडून सोलून चिरून घेतलेले आहेत मी। त्यानंतर त्यासाठी लागणारे आपल्याला कांदे घातलाय, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, एक शिमला मिरची घेतली बारीक चिरून, थोडंसं गाजर आपण इथं बारीक चिरून घेतलंय, एक तिखटवाली मिरची घेतली, आपल्याला कोथिंबीर पण लागणार आहे। त्यानंतर इथं थोडंसं फोडणीसाठी जिरं, चवीनुसार मीठ घेतलंय, टोमॅटो सॉस लागणार आहे आपल्याला, आणि तेल आणि थोडासा हिंग पावडर लागणार आहे। तर इथे बघा सर्व साहित्य सांगून झाले। कढई घेतली, कढईमध्ये आपण एक अर्धी पळी फक्त तेल टाकले, त्यामध्ये तेल तापले की आपण जिरं टाकून घेतले, थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे। हिंग जिरं चांगलं तडतडले की आपल्याला ह्याच्यामध्ये एक हिरवी मिरची तिखटवाली टाकली। तर इथं आपण कमी तिखट हा पदार्थ बनवणार आहे। तुम्हाला जर तिखट झणझणीत पाहिजे असेल तर तुम्ही गरम मसाला वगैरे ह्याच्यात ऍड करू शकता। तर इथे एक मिरची टाकून आपण बारीक चिरलेला कांदा पण घालून घेतलेला आहे। तर कांदा आपल्याला चांगला इथं परतून घ्यायचा आहे, जरा थोडासा लालसर होईपर्यंत कांद्याला मी परतून घेते। 1-2 मिनिटं कांदा एकसारखा परतून घेऊया। त्यानंतर इथं बघा थोडीशी हळद घालून घेतली, तर थोडासा कढीपत्ता पण आहे, तर तो पण आपण इथं घालून घेणार आहे। त्यानंतर इथं शिमला मिरची टाकलेली आहे आपण। त्यानंतर गाजर टाकले थोडंसं बारीक कट करून, एकदम बारीक असं कट केलेले। त्यानंतर वरून थोडंसं मीठ टाकून घेतलेले। आता मीठ टाकून आपण थोडंसं गाजर, शिमला मिर्च, कांदा एकत्र छान असं परतून घेऊया। आणि त्यानंतर आपण हा उकडलेला बटाटा आहे तो घालून घेतलेला आहे। आता बटाटा आपल्याला ह्या भाज्यांमध्ये एकदम असा मॅश करून घ्यायचा आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकली, पुन्हा एकदा चवीनुसार किंचित असं मीठ टाकून घेतलेले। पहिल्यांदा पण आपण थोडंसं मीठ टाकलं होतं। आणि आपण ही भाजी आता एकसारखी एकदम मिक्स करून छान अशी बारीक करून घ्यायची। ह्याच्यातल्या फोडी पूर्ण आपल्याला फोडून घ्यायच्यात, एक जीव अशी ही भाजी आपल्याला करून घ्यायची। तर इथं बघू शकता 1-2-3 मिनिटं भाजी आपण छान परतून घेतलेली आहे। अशा पद्धतीने भाजी एकदम आपण इथं मिक्स करून घेतलेली आहे। फोडी बिलकुल आपण ठेवलेल्या नाहीयेत। एका ताटामध्ये आता हे काढून घेऊया। एका ताटामध्ये थंड होण्यासाठी आपण ह्याला बाजूला ठेवूया। तर बघा इथं भाजी पण आपली थंड व्हायला लागली। तर आता इथं आपण हे 6 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत। त्यामधले आपण 4 स्लाइस एका ताटात ठेवून घेतले। त्याला टोमॅटो सॉस लावून घेऊया। तर दोन्ही साईडला मी इथं टोमॅटो सॉसच लावते। तुमच्याकडे जर रेड चिली सॉस असेल तर तुम्ही लावू शकता एका साईडने, आणि एका साईडने टोमॅटो सॉस लावा। पण इथं मी माझ्याकडे नसल्यामुळे दोन्ही साईडने आपण हा टोमॅटो सॉस लावलेला आहे। तर एकसारखा असा टोमॅटो सॉस आपण इथे लावून घेतलेला आहे। आता आपली भाजी पण छान थंड झाली, आणि मधल्यामध्ये आता भाजीचा थर आपण जाडसर असा भाजीचा थर देऊन घेऊया। अशा पद्धतीने व्यवस्थित अशी भाजी आपण ब्रेडच्या स्लाइसवर ठेवून घेणार आहे। तर 2 स्लाइसवर आपण ही भाजी ती व्यवस्थित अशी बसन अशी आपण ठेवून घेतोय। तर इथं बघू शकता तुम्ही जमन तेवढी आपण इथं भाजी ठेवून घेतली, आणि दुसरा स्लाइस त्याच्यावर आपण दाबून घेऊया। अशा पद्धतीने आपण छान हे सँडविच आता बनवतोय। तर हाताने पुन्हा ह्याला व्यवस्थित असं दाब देऊन तवा तापायला ठेवलेला आहे आपण। तर इथं बघा आता आपण सँडविच आपले पूर्ण आता व्यवस्थित भरून झालेले आहेत। त्यानंतर इथं तव्याला आपण खाली बटर लावून घेऊया। व्यवस्थित असं बटर लावले। आता सँडविच आपले हे तव्यावर ठेवून घेऊया। तर गॅस आपण इथं मीडियम ठेवलेला आहे, जास्त मोठा ठेवला नाही, तर आपले ब्रेड करपून जातील। तर खालच्या साईडने छान असा कलर येईपर्यंत आपल्याला ह्याला पलटी करायचं नाही। तर इथं बघा खालच्या साईडने व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत। आता आपण इथं सँडविच पलटी करून घेतले। तर दोन्ही बाजूनी मस्त असे सोनेरी कलरवर आपल्याला हे छान असे कुरकुरीत करून घ्यायचे।
तर दोन्ही बाजूनी आलटून पलटून छान आपण हे सँडविच कुरकुरीत करून घेतोय आता. तर आता आपण इथं एका ताटात काढून घेऊया. तर इथं बघू शकता अगदी झटपट असे आपण हे बटाटा सँडविच तयार केलेले आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही मस्त कुरकुरीत असे बटाटा सँडविच आपले तयार झालेले आहेत. आता आपण ह्यामध्ये कट करून घेऊया. तर पिझ्झा कटरने किंवा धारदार सुरीने आपण हे सँडविच आहेत ते अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही सुंदर असे हे झटपट असे सँडविच तयार झालेले आहेत. चवीला एकदम भारी लागणारे. तर अशा पद्धतीने सँडविच तुम्ही नक्की करून बघा. मुलांना तर खूप आवडतील किंवा घरातल्या मोठ्यांनाही आवडतील. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.